नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पाहता आरोग्य सेवा गावातून यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आशानी APLMS ॲप्लिकेशनमधून इंडेन कसे करायचं, इश्यू कसं करायचं, स्टॉक अपडेट कसा करायचा, करंट स्टॉक किती अवेलेबल आहे पाहायचा, हे आपण पाहणार आहोत। आपल्याला हे पाहण्यासाठी अगोदर आपल्याला एक प्ले स्टोअरमधून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल। ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहू। चला तर सुरू करूया ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं। तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचं ॲप असतो, त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं असतं। हे बघा प्ले स्टोअर, हे असं या लोगोचं प्ले स्टोअर ॲप असतं। या प्ले स्टोअर ॲपमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला सर्चिंगमध्ये APLMIS टाकायचं। बघा आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय, APLMIS, APLMIS, APLMIS डाउनलोड असं इथे बघा, इथे करायचं क्लिक। याच्यानंतर आता माझ्या याच्यात ओपन का म्हणते, तर कारण माझ्या याच्यात इन्स्टॉल ऑलरेडी झालेलं आहे। तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तर इथून तुम्हाला इन्स्टॉल ॲप्लिकेशन इथे येईल, तर तिथं याच्यावर क्लिक करायचं। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होईल। इथं तुम्हाला काय करावं लागेल, इथं आशा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावं लागेल। हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवरती क्लिक करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आशा नावाचं असा डॅशबोर्ड ओपन होईल। बघा तर जे कोणती आशा आहे त्या आशाचं इथं नाव येऊन जाईल। नाव आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इथं काय करावं लागेल, आपल्याला काय पाहायचं आहे याच्यात बघा किती याच्यात तुम्हाला प्रकार दिले, तर करंट स्टॉक किती आहे, इश्यू कसं करायचं, इश्यू टू क्लायंट कसं करायचं, स्टॉक अपडेट कसं करायचं, अक्नॉलेज आलेलं मेडिसिन कसं करायचं, इंडियन कसं करायचं, हे सर्व याच्यात दिलेलं आहे। तर आपण एका सर्व पाहू। सुरुवातीला आपला स्टॉक किती अवेलेबल आहे हे कसं पाहायचं, तर इथं दिलं बघा करंट स्टॉक इथं दिलं, त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यात तुम्हाला काय दिलं, कंडोम फ्री 4 पीसेस, म्हणजे यांच्या ॲप्लिकेशनमध्ये एवढं स्टॉक अवेलेबल आहे यांच्या अकाउंटमध्ये, ज्याच्या सॉफ्टवेअरमध्ये, यांच्या सॉफ्टवेअरमध्ये एवढं पीस अवेलेबल आहेत म्हणून यांचं दिसते। जर याचे जास्त हे जे तुम्ही जे मागणी केलं ते तुमच्या इथं पूर्ण मेडिसिन दिसून जाईल। बघा नंतर तुम्हाला अजून जायचं, जर बॅक जायचं तिथं होमवरती क्लिक करायचं। आता करंट स्टॉक कसं ते आपण पाहायचं शिकलो। त्याच्यानंतर आपल्याला इंडियन कसं करायचं हे आता आपण शिकणार। इथे इंडियन ऑप्शन दिलं बघा, इंडियन, याच्यावरती क्लिक करायचं। इंडियनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिलं व्ह्यू इंडियन, तुम्ही किती इंडियन केले हे कसं पाहायचं, तर असं पाहता येते। बघा तुम्ही किती केले इंडियन, 3 इंडियन केलेले आहेत। डबल तुम्हाला होमवर जायचं, तुम्हाला इंडियन कसं करायचं, तर इंडियनमधून रेज इंडियन करायचं। इथे रेज इंडियनमध्ये कसं करायचं, याच्यावर क्लिक करायचं। हे बघा याच्यात तुम्हाला इथं तुमच्या जे कोणती PEC आहे त्या PECचं नाव येईल, तुम्ही जे तुमचं ब्लॉक आहे त्या ब्लॉकचं नाव येईल जिथून तुम्ही मेडिसिन तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होते। बघा इथं गो येते ऑप्शन, गोवर क्लिक करायचं। गोवर केल्यानंतर तुम्ही काय काय मागणी केली, एवढं मेडिसिन तुम्ही मागणी केले, हे रेड अक्षरात जे दिले तुम्ही मागणी केलेलं आहे। तुम्हाला जर मागणी करायचं असेल याच्यातलं, तर तुम्ही एवढ्या प्रकारचं मागणी करू शकता। छाया करू शकता, आशाताई छाया मागणी करू शकते, कंडम मागणी करू शकतात, EC फिल करू शकतात, OC फिल करू शकतात, PTK करू शकतात। एवढे प्रकारचे तुम्हाला इंडियन करायची म्हणजे परवानगी आहे, म्हणजे तुमच्या याच्यात मेडिसिन दिसून जाते। हे बघा तुम्हाला जे काही मागणी करायची ते तुम्ही याच्यात लिहू शकता। आता समजा मी EC पिल तुम्ही मागणी करायची, मला एक आयटम मागणी करायचा, तर मी काय करणार, इथे एक टाकणार। तुम्हाला जे मागणी करायची त्यात भरा। त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी ऑप्शन दिले राईज इंडियन, याच्यावर क्लिक करायचं। हे पहा याच्यावर क्लिक, तुम्हाला काय तुमचं इंडियन सबमिट झालेलं आहे, जिथून तुम्हाला मेडिसिन भेटते तिथं तुमचे गेले, तर ओके करून टाकायचं। झालं, तुम्ही आता एक इंडियन कसं केलं बघा, इंडियन राहिलेलं सक्सेसफुली विथ इंडियन नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे। बघा ओके करून टाकायचं। त्याच्यानंतर तुमचं इंडियन गेल्यानंतर
व्हिडिओमध्ये